कातुली संघाच्या माध्यमातून स्लॉगचे षटक हाताळलं जाईल गोलंदाज किरणच्या माध्यमातून आणि सलामीच्या आघाडीचे दोन फलंदाज शेळी संघाच्या माध्यमातून स्ट्राइकवर आहे पराग आणि नॉन स्ट्राइकला आहे रोशन। पाहूया पहिला चेंडू इथे मात्र प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज किरण। पंचांचा निर्णय येतोय लेट स्प्रे। पहिला चेंडू इथे मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर पंचांचा निर्णय येतोय। वाईट चेंडू अवांतर धावेने इथे मात्र धावसंख्येचा शुभारंभ होतोय। इथे मात्र शेळी संघाचा अकाउंट ओपन होतोय अवांतर धावेनं। ओहो इथे मात्र गती परिवर्तन लोअर फुलवर चेंडू होता बॅटची आतली एज लागतीये निर्धाव चेंडू येतोय। चांगला कमबॅक म्हणता येईल गोलंदाज किरणच्या माध्यमातून। पहिला चेंडू अवांतर गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज किरणनं। पुन्हा एकदा इथे मात्र चेंडूला ओळखला आणि सरळ सरळ फेकून दिलाय 2 धावेसाठी। मैदानाची मर्यादा असल्या कारणाने हा चेंडू इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये जातो आणि 2 धावा इथे मात्र शेळी संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील। धावसंख्या होती 3। 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 3 धावा इथे मात्र धावफलकावर। ओहोच खूप चांगला फटका आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला चेंडू येतोय क्षेत्ररक्षण करून थ्रो फेकी करेपर्यंत 1 धाव जोडली जातीये। चांगली गोलंदाजी होती किरणच्या माध्यमातून चांगलं कमबॅक केलं गेलंय। कुठेतरी रनअप मध्ये इथे मात्र चुकी होती आणि पंचांचा निर्णय येतो डेड बॉल। विनंती असेल प्रेक्षकांना की मैदानाच्या आतमध्ये चेंडू कोणी फेकू नये। ओहो पुन्हा एकदा खूपच लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच इथे मात्र दंडित करतात गोलंदाजाला। चेंडू येतोय अवांतर धावसंख्येमध्ये 1 भर आणि धावसंख्या होती ती 5। चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत जर खेळ बघितला तर 5 धावा इथे मात्र बिनगडी बाद पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना जमवल्या गेल्यात शेळी संघाच्या माध्यमातून। ओहो सुरेख चेंडू इथे मात्र लॉप करायचा प्रयत्न केला होता फलंदाजाच्या माध्यमातून परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये। चेंडू जातो यष्टिरक्षकाकडे कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळला गेलाय गोलंदाज किरणच्या माध्यमातून। चांगलं सातत्याने कमबॅक होत आहे। ओहो सुरेख फटका आहे तिथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत कलेक्ट करतील थ्रो फेकी करतील तोपर्यंत जोडली जाईल 1 धाव। पहिलं स्लॉगचे षटक आहे आणि स्लॉगच्या षटकामध्ये आतापर्यंत खेळ बघितला तो खूप संत आणि शांत गतीने खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये शेळी संघाच्या माध्यमातून आणि कातुली संघाच्या माध्यमातून। पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता त्याला मात्र सरळ खेळून काढलं डीप मध्ये इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जमवला गेला कातुली संघाच्या माध्यमातून आणि पहिलं षटक समाप्त होतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात बिनगडी बाद 7 धावा। स्लॉगचे षटक हाताळत असताना किरणनं खूप चांगली गोलंदाजी केली त्यामध्ये त्याने जरूर 2 अवांतर चेंडू हाताळले परंतु चांगली गोलंदाजी म्हणता येईल। स्लॉगच्या षटकामध्ये 7 धावा कंजूस गोलंदाजी म्हणता येईल किरणच्या माध्यमातून। कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत फलंदाज पराग आणि रोशनला। शांत सुरुवात म्हणता येईल संत सुरुवात म्हणता येईल सलामी जोडीच्या माध्यमातून।
4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकांमध्ये जरूर इथे मात्र गोलंदाजी करायचा जर निर्णय घेतला तरी मनात एक टार्गेट असतं आणि ते टार्गेट इथे मात्र जवळजवळ 35 ते 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कातोली संघाने जसं निर्देशित केलं त्याच प्रकारची गोलंदाजी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु मोठे फटके येणं गरजेचं असेल. शेळी संघासाठी डगआउट आतापर्यंत शांत आहे. विकेट जरी गमावली नसली परंतु धावा येणं गरजेचं असतं आणि इथे मात्र तेच दिसून येत नाहीये. एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये धावफलक सुरू ठेवलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज गणेश. ओव्हर द विकेट न मारा करेल गणेश. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओहो, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू इथे मात्र हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील. इथे मात्र झेल कलेक्ट केलाय. परागची केली होती समाप्त. इथे मात्र झटका लागतोय शेळी संघाला. पहिला गडी बाद. डीजे पहिला झटका लागतोय परागच्या माध्यमातून. इथे मात्र शेळी संघाला आपल्या प्रेक्षकांचा आणि कर्णधाराला इथे मात्र नाराज करून डगआउटचा आसरा घेतोय फलंदाज पराग. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच इथे मात्र पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करत असताना कातोली संघासाठी गोलंदाज गणेश आणि मैदानामध्ये क्रमांक 3 वर दाखल झालाय नितीन. ओहो, इथे मात्र फटका खूपच चांगला आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये राजेश तैनात होते. क्षेत्ररक्षण केलं, त्रोफेकी केली, तोपर्यंत जोडली गेली एक धाव आणि आता मात्र स्ट्राईकवर असतील कर्णधार स्वतः नितीन. 8 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र शेळी संघाच्या माध्यमातून पहिला गडी सुद्धा बाद झालाय आणि तदनंतर मात्र मैदानात दाखल झालाय नितीन. आता मात्र स्ट्राईकवर असेल. खूप चांगली गोलंदाजी करतोय गणेश आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. ओहो, इथे मात्र केलायचा होता ऑन साइडला परंतु टायमिंग झालेलं नाही आणि चेंडू इथे मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं, तोपर्यंत जोडली गेली एक धाव आणि एका धावेनं इथे मात्र धावफलक पुढे गेलं. धावसंख्या झाली आहे ती 9. सकाळच्या सत्रामध्ये मोठे फटका खेळणं खूपच अवघड असतं आणि तेच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसून येत आहे. निश्चितच नाणेफेकीचा कौल खूप इम्पॉर्टंट होता आणि तो मात्र कातोली संघाने जिंकला आणि बरोबर निर्णय त्या कर्णधाराच्या माध्यमातून घेण्यात आला. प्रथम क्षेत्ररक्षण. ओहो, आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातो प्रॉपर केलं गेलं. ऋषभ ज्या प्रकारे बॅट्सविंग त्याचा झाला होता आणि जो साऊंड निर्माण झाला, निश्चितच 6 धावांची मोहर इथे मात्र लगावली गेली होती आणि त्या 6 धावा जोडल्या जात आहेत शेळी संघाच्या खात्यामध्ये. गरज होती एका मोठ्या फटक्याची, तो फटका मात्र इथे आलाय फलंदाज रोशनच्या बॅट मधून. गणेशला आणि कर्णधाराला कुठेतरी विचार करायला भाग पाडलाय. ओहो, इथे मात्र चुकी
धन्यवाद डीजे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आजमावला जातोय काटेरी संघाच्या माध्यमातून, कर्णधाराच्या माध्यमातून कल्पेश. ओहो, इथे मात्र खराब चेंडू म्हणता येईल. पंच इथे मात्र गोलंदाजाला दंडित करतात. वाईट चेंडू आणि यापुढे होणारी लढत आहे ती म्हणजे चिरपोली विपक्ष आव्हाले. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण जर आला असेल तर समालोचन कक्षामध्ये आपण संपर्क साधायचा आहे. एका इनिंगच्या मध्ये आपल्या बरोबर इथे मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. तिसरं षटक सुरू असताना आतापर्यंत एकही चेंडू हाताळता आलेला नाहीये गोलंदाज कल्पेशला आणि 2 चेंडू त्याच्या माध्यमातून अवांतर इथे मात्र आलेले आहेत. दिशा भरकटली इथे मात्र गोलंदाज कल्पेशची. लागोपाठचा हा तिसरा वाईड. तिसरं षटक इथे मात्र सुरू होत असताना लागोपाठ 3 वाईड चेंडू हाताळण्यामध्ये सफल झालाय गोलंदाज. 3 धावा इथे मात्र अवांतरच्या स्वरूपात शेळी संघाच्या माध्यमामध्ये धावफलकावर जोडल्या गेल्या. धावसंख्या झाली आहे ती 20. हो, इथे मात्र सुरेख चेंडू आता मात्र हाताळला गेलाय. क्षेत्ररक्षकाकडून इथे मात्र थोडी चुकी झाली आहे आणि त्या चुकीला इथे मात्र कन्वर्ट केलं गेलं. एकेरी धावेला दुसऱ्या धावेमध्ये 2 धावा जोडल्या जातील. 22 धावा. हलक्या हाताने कट केला होता इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि त्या चुकीला 2 धावांमध्ये इथे मात्र रूपांतर केलं. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र जज करतायत. कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज नितीन होतोय बाद आणि झटका क्रमांक दुसरा लगावला गेला. इथे मात्र शेळी संघाला चांगलं कमबॅक म्हणता येईल आता गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. डीजे धन्यवाद डीजे. सुरेख कमबॅक केलं गेले गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. कर्णधार नितीनला बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. ओहो, आता मात्र फटका फसलाय. स्वतः गोलंदाज इथे मात्र जेलवर येत आहेत. 3 क्षेत्ररक्षक जरूर हाताळलाय त्याच्या बॅट मधून. झेल सुटला. इथे मात्र जीवनदान दिलं गेलंय. रोशनला तितकंस महागडे इथे मात्र ठरू शकतो. रोशन घातक फलंदाज आहे शेळी संघाचा आणि त्याला जीवनदान देणं खूप महागडं होईल. संधी जरूर तयार केली होती गोलंदाज कल्पेशनं. ओहो, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. तेवढीच चांगली इथे मात्र यष्टिरक्षण होत आहे किरणच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यश प्राप्त झालंय अखेर गोलंदाज कल्पेशला. आता मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. कलेक्ट करतील, थ्रोपैकी करतील तोपर्यंत जोडली गेली आहे 1 धाव आणि एका धावेनं धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती म्हणजे 25.
नितीन बाद झाल्यानंतर फलंदाज दाखल झालाय रोहित, जो मात्र आता स्ट्राईकवर असेल. पहिला चेंडू फेस करण्यासाठी त्याच्या समोर गोलंदाज आहे कल्पेश. दोन्ही ताकदवर संघ आहेत. सकाळचं सत्र आणि आजच्या दिवसातील पहिली लढत, जी मात्र आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. शेळी विपक्ष खातिवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. शेळी संघाच्या माध्यमातून 25 डीजे. एक धाव इथे मात्र रोशनच्या माध्यमातून. 4थं षटक सुरू आहे. सलामीला आलेला रोशन मात्र मैदानामध्ये तग धरून तंबू इथे मात्र आपला उभा करून मैदानामध्ये उभा आहे. आणि शेळी संघाचा विचार केला तर त्यांच्या माध्यमातून नक्कीच इथे मात्र डगआउटमध्ये चर्चा होत असेल की जास्तीत जास्त चेंडू या षटकामध्ये रोशनला इथे मात्र फलंदाजी करावी लागेल. परंतु राजेश आणि खातिवली संघाचा विचार असेल की रोशन इथे मात्र स्ट्राईक करून नॉन स्ट्राईकला कसं येईल हा विचार इथे मात्र खातिवली संघ करत असेल. 4थं षटक सुरू झालंय. पहिला चेंडू झालाय. हो सुरेख फटका इथे मात्र झेल बाद होतोय रोहित आणि तिसरा गडी बाद होतोय शेळी संघाचा डीजे. सुरेख फटका रोहितच्या माध्यमातून इथे मात्र केला गेला होता, परंतु एलिव्हेशन कुठेतरी कमी मिळालं चेंडूला आणि सरळ सरळ इथे मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये झेल कलेक्ट केला तो म्हणजे क्षेत्ररक्षक गणेशनं आणि मैदानात आता दाखल झालाय राकेश. चला आवाले संघ विपक्ष चेरपोली दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये आपल्या नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. ओहो सुरेख फटका इथे मात्र उंची जास्त आहे. अंतर सुद्धा गेलाय. गोलंदाज स्वतः येतात, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न परंतु होतीये चुकी आणि मिळेल इथे मात्र एक धाव. 34 धावा झाल्यात. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर निश्चितच मी तर म्हणेन एक फायटिंग स्कोर असेल, परंतु इथे मात्र जे कमी धावा देण्याचा प्रयत्न गोलंदाज आणि कातिवली संघाचा असेल
4 षटकांचा लढत आहे आणि त्यामध्ये खूप चांगली फलंदाजी रोशन करतोय. हो, सुरेख फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने सुद्धा बीट करून चेंडू जातोय कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. डीजे दाखल झालाय. आव्हाले संघाचा कर्णधार सुद्धा आमच्या समोर जुळला गेलाय. चेरपोली संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया आपण सहकार्य करा. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. 4 षटकांचा उर्वरित खेळ इथे मात्र पहिल्या इनिंगचा समाप्त झाला आणि प्रथम फलंदाजी करत असताना शेही संघाने धावफलकावर धावसंख्या लगावली. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38. 39 धावांचं लक्ष इथे होईल हे मात्र सुनिश्चित होत नाही. तर 39 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये आघाडीचे फलंदाज कातोली संघाकडून दाखल झालेत. ते म्हणजे स्ट्राईकवर आहेत किरण आणि नॉन स्ट्राईकला आहेत राजेश. प्रथम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्को सज्ज होतील. गोलंदाज निखिल. अनुभव खूप आहे तसेच समोरचा फलंदाजाकडे सुद्धा खूप सारा अनुभव आहे. दोन्ही खेळाडू ओपन क्रिकेट खेळतात आणि आज आपल्या गावासाठी इथे मात्र मैदानात उतरलेत. गावाची प्रतिष्ठा आणि गावाचा आत्मविश्वास इथे मात्र वाढवण्यासाठी दोन्ही संघ आणि खेळाडू इथे मात्र मैदानात टाकलेत. 39 धावांचं मापक आणि तेवढंच कठीण लक्ष इथे मात्र डिफेंड करावं लागेल विजय प्राप्त करायचा असेल तर शेही संघाला, आणि जर विजय प्राप्त करायचा असेल तर बनवावे लागतील 39 धावा कातोली संघाला. पहिला चेंडू इथे मात्र लॉफ्ट केला गेलाय किरणच्या माध्यमातून. चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. डीजे पहिल्या चेंडूवर इथे मात्र निखिलच्या पहिल्याच चेंडूवर हल्लाबोल चढवलाय फलंदाज किरण आणि चेंडूला फेकून दिलं. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी सुरुवात तर खूप चांगली झाली आहे. ओहो, इथे मात्र 5 सोलवर चेंडू होता हलक्या हाताने खेळला गेला. इथे मात्र ओळखलं गतीला आणि तेवढंच चांगला फटका इथे मात्र एक्झिक्यूट केला फलंदाज किरणनं. एक धाव इथे मात्र जुडली गेली. 39 धावांचं लक्ष इथे मात्र पार करत असताना धावफलकावर धावसंख्या जमा केली आहे 5. अजूनही इथून मात्र बनवावे लागतील 34 धावा, त्या म्हणजे कातोली संघाला. तर या 34 धावा रोखाव्या लागतील त्या शेही संघाला. पुढील काही चेंडू पुढील वेळ इथे मात्र कोणता संघ विजयी होईल हे मात्र आपल्याला सुनिश्चित करून जाईल. परंतु तो तत्पूर्वी आनंद लुटत राहा या स्पर्धेचा. ओहो, सुरेख कमबॅक इथे मात्र निखिलच्या माध्यमातून. राजेशला चेंडू काही समजला नाहीये आणि चेंडू सरळ सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळला गेलाय. कमबॅक झालाय इथे मात्र निखिलच्या माध्यमातून. ते मात्र आता अपील केली गेली आहे. अपील मध्ये उत्साह खूप आहे आणि आत्मविश्वास सुद्धा तेवढाच आहे.
गोलंदाज निखिल. आजच्या दिवसामध्ये इथे मात्र पहिली हॅट्रिक घेईल का या पहिल्या सामन्यामध्ये निखिल. स्लॉगचे षटक हाताळत असताना सुरेख गोलंदाजी करतोय. हॅट्रिक बॉल होता इथे मात्र कल्पेशला समजत नाहीये. अपील जरूर झाली परंतु उत्साह कमी होता, आत्मविश्वास कमी होता. पंचांनी अपील फेटाळून लावली. पहिलं षटक झालं समाप्त 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावर धावसंख्या लगावली गेली ती म्हणजे 5. डीजे गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक हाताळण्यासाठी शेही संघाकडून गोलंदाज आजमावला जातोय तुषार. बघा इथे मात्र दोन्ही संघाचा विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये बिनगडी बाद धावसंख्या होती 7, ती म्हणजे शेही संघाची. आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र मैदानात पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 5 अशी स्थिती आहे, ती म्हणजे कातिवली संघाची. किरणला इथे मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर मैदानामध्ये खेळावं लागेल. त्याला इथे मात्र फलंदाजी करावी लागेल. परंतु शेही संघाचा विचार असेल की जर आपल्याला आज सामना जिंकायचा तर किरणची विकेट घेणं इथे मात्र प्रमुख लक्ष असेल, ते म्हणजे शेही संघाचं. समीकरण आहे 18 चेंडू आणि बनवायचे आहेत मैदानामध्ये त्या म्हणजे तब्बल 34 धावा. 39 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानात जमा केलं पहिल्या षटकानंतर 2 गडी बाद 5. ओहो पटका तर फसला गेला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र जेल सुटला जातोय. किरणला इथे मात्र जीवनदान प्राप्त होत आहे. क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. इथे मात्र ती चुकी किती महागडी ठरेल हे मात्र निर्देशित करतोय. शेही संघाचा कर्णधार निश्चितच नाराज आहे. आपल्याला दिसतोय यष्टांच्या मागे नितीन नाराज आहेत. गोलंदाजाने खूप चांगला चेंडू हाताळला होता. फटका तर खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु झेल इथे मात्र सुटला गेला. सातत्याने इथे मात्र स्ट्रगल करतायत फलंदाजीमध्ये कातिवली संघाचे फलंदाज आणि कातिवली संघ. हो सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी होतीये शेही संघाच्या माध्यमातून. इथे मात्र अचूक टप्प्यावर आणि अचूक दिशेवर गोलंदाजी केली जाते प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून. सुरुवातीलाच मी म्हटलं होतं दोन्ही संघ गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायचं झालं ना तर खूप ताकदवान आहेत. 30-35 धावांचं टार्गेट असलं तरी इथे मात्र हा सामना चुरशीचा होईल असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं. आणि 39 धावांचं टार्गेटला इथे मात्र चेस करत असताना आतापर्यंत जमावल्यात त्या म्हणजे 8. कालच्या दिवसात 29चं टार्गेट आडगाव संघासमोर असताना बादशाही संघानं तो टार्गेट हे मात्र रोखलं होतं, डिफेंड केलं होतं. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा लागते. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी पंच आमच्याकडे वळतायत. एका धावेचा इशारा. धावसंख्या होती ती म्हणजे 9. बघा 29 धावा रोखल्या गेल्यात या अगोदर या मैदानावर कालच्या दिवसामध्ये बादशाही संघाच्या माध्यमातून. कल्पेश जाधवचा संघ त्या संघाने रोखल्या होत्या आणि आज इथे मात्र काही करामत करेल का शेही संघ. 39 धावा रोखायच्या आहेत आणि इथे मात्र 39 धावा पार करायचे, त्यामध्ये विजयासाठी कातिवली संघाला आतापर्यंत जमवल्यात 9. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा
ती आहे, किरणला फलंदाजी करावी लागेल. हो पुन्हा एकदा इथे मात्र कार्पेटचा सहाय्याने फटका खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. कलेक्ट करतील, त्रोपेकी करतील, तोवर जोडली जाईल. एक धाव. एका धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे धावफलकावर 16 धावा. 39 धावांचं लक्ष, 16 धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. चेंडू झाले तब्बल 5. तुषारच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 5 चेंडूवर आले, ते म्हणजे 11 धावा. ओहो इथे मात्र कल्पेशला चेंडू समजत नाहीये. बीट होतोय कल्पेश. निर्धाव चेंडूने इथे मात्र दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकांची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा बनवावे लागतील. 12 चेंडू आणि तब्बल 23 धावा. डीजे राकेश आलाय गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक. या षटकावर या सामन्याचं संपूर्ण भवितव्य निर्धारित होईल, निश्चित होईल. इथे मात्र राकेशने कमी धावा दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये जरूर प्रेशर असेल ते म्हणजे कातुली संघावर. आणि जर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर इथे मात्र दडपण निर्माण होईल, ते म्हणजे शेळी संघावर. राकेश आहे गोलंदाजी मार्कवर. सलामीचा फलंदाज स्ट्राईकवर आहे, तो म्हणजे किरण. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय. जरूर एक संधी त्याला दिली गेली तुषारच्या गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये झेल सुटला गेला. त्या झेलला त्याने त्यानंतर मात्र एक हल्ला बॉल चढवला आणि 12 चेंडू आणि आवश्यक आहेत अजूनही विजयासाठी, त्या म्हणजे कातुली संघाला 23 धावा. पाहूया पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा. राकेश ओ पुलटच चेंडू, लोअर पुलट. किरणची खेळी झाली इथे मात्र समाप्त आणि मैदानात दाखल झालाय क्रमांक 5 वर भाऊ. कल्पेश आणि भाऊची जोडी. 11 चेंडू 23 धावा. कातिवली संघासाठी विजय संपादन करायचा असेल तर आणि इथे मात्र रोखावे लागतील 11 चेंडू 23 धावा, त्या म्हणजे शेळी संघाला विजय संपादन करायचा असेल तर. ओहो इथे मात्र गती परिवर्तन. अप्रतिम चेंडू इथे मात्र हाताला गेला. कल्पेशने हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं. तिथे मात्र मिड विकेटला चुकी होती क्षेत्ररक्षकाकडून, त्या चुकीला रूपांतर केलं गेलंय. दुसऱ्या धावेमध्ये नाराज आहे तिथे मात्र कर्णधार नितीन शेळी संघाचे आणि या चुका ज्या आहेत ना ते खूप महागड्या ठरतील. इथे मात्र मी तर म्हणेल पुढील चेंडू इथे मात्र जर आपण बघितले तर धावसंख्या रोखायची आणि अशा चुका केल्या तर शेळी संघाला कुठेतरी महागडं पडू शकतं. परंतु भाऊ आणि कल्पेश्वर जबाबदारी आहे कातुली संघाला जिंकून देण्याची. बघूया काय होतंय. इथे मात्र तिसरा चेंडू. वाईट चेंडू. पंचांचा इथे मात्र निर्णय येतोय. अवांतर धाव येते. समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 20 धावा.
10 चेंडू 20 धावांची गरज असताना मी तर म्हणेल एक मोठा फटका आला तर कातिवली संघ विजयाचा अगदी समीप जाईल, परंतु विकेट गेली तर शेळी संघ विजयाच्या अगदी समीप असेल. ओहो, मोठा फटका कल्पेशच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर सरळ सरळ फेकून दिलाय. मिड लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावेसाठी षटकार बनवायचे. पहा, कल्पेशला इथे मात्र स्ट्राईक भेटली. कल्पेशने सरळ सरळ फेकून दिला चेंडूला. 6 धावेसाठी समीकरण बदललं. 9 चेंडू 14 धावा. ओ, गती परिवर्तन इथे मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय. यष्टिरक्षकाने खूप चांगली इथे मात्र कामगिरी केली. इथे मात्र पुन्हा एकदा फटका पसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत निखिल. कोणती चुकी होणार नाहीये निखिलच्या माध्यमातून. कल्पेशची झाली केली संपुष्टात. ज्या कल्पेश्वर इथे मात्र अशा होत्या त्या कल्पेशने निराशा केल्या. तिथे मात्र कातिवली संघाच्या पाठीराख्यांच्या डीजे. समीकरण इथे मात्र बनलं गेलं. 6 चेंडू आणि 14 धावा विजयासाठी कातिवली संघाला बनवाव्या लागतील. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग ही करावी लागेल. चला शेळी संघ थोडं सहकार्य करा. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. नितीन कर्णधार आपणास विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 चेंडू 14 धावांची इथे मात्र गरज आहे. ती म्हणजे कातिवली संघाला भाऊवर जबाबदारी येऊन ठेवली आहे. 9 चेंडू 14 धावांचं समीकरण आलं होतं. असं वाटलं होतं की सहजासहजी इथे मात्र कातिवली संघ जिंकेल. परंतु त्यानंतर कमबॅक केलं गेलं राकेशच्या माध्यमातून. लागोपाठचे 3 चेंडू त्याने निर्धाव टाकले. त्यामध्ये गडी बाद केला कल्पेशला. ज्या कल्पेशच्या बॅट मधून षटकार आला होता तो कल्पेश मात्र बाद झाला. आणि समीकरण आहे आता मात्र 6 चेंडू आणि बरवाचे 14 धावा. स्ट्राईक वर आहे तो म्हणजे फलंदाज गणेश आणि त्याला इथे मात्र नॉन स्ट्राईक वर साथ देतोय भाऊ. 6 चेंडू 14 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल रोहित. हो, इथे मात्र सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. आउटफील्ड थोडी स्लो असल्या कारणात चेंडू पडला. एका टप्प्यावर इथे मात्र कलेक्ट केलं गेलं. तत्पूर्वी एक धाव इथे मात्र जोडली गेली आहे. कातिवली संघाच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर लगावली गेली ती म्हणजे 26. अजूनही बनवायचे 5 चेंडू आणि 13 धावा. भाऊ इथे मात्र स्ट्राईक वर असेल. या अगोदर आपण अनेक वेळा भाऊला बघितलंय असे सामने कातिवली संघाला जिंकून देत असताना, परंतु आज ते करावं लागेल. तुम्ही भूतकाळात काय केलं हे महत्वाचं नाहीये.
तुम्ही वर्तमानात काय करता हे खूप महत्वाचं आहे. पहिला चेंडू इथे मात्र फटका पसला गेला आहे आणि क्षेत्ररक्षणावरून चांगलं इथे मात्र क्षेत्ररक्षण झालं. जेलवर गेले होते परंतु तदनंतर सुद्धा सुरेख क्षेत्ररक्षण झालं आणि 2 धावा इथे मात्र जोडल्या जात आहेत. समीकरण बनेल पुन्हा एकदा समीकरण बदल तर 4 चेंडू 11 धावा. अव्वल संघ विनंती आहे की संघनायकाने समालोचन कक्षासमोर संपर्क साधायचा आहे. अव्वल संघाचे संघनायक समालोचन कक्षासमोर आपण संपर्क साधायचा आहे. सुरेख गोलंदाजी होती निखिलच्या माध्यमातून 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर त्याने खर्च केली 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र खर्च केला 2 धावा आणि समीकरण बनलं आहे 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावा इथे मात्र बनवाव्या लागतील कातोली संघाला विजय संपादन करायचा असेल तर. परंतु या 4 चेंडू 11 धावा डिफेंड कराव्या लागतील शेळी संघाला विजय संपादन करायचा असेल तर. हो पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आहे. दिशा पूर्ण स्पष्ट करून जातील. एक मोठा फटका आला तर कातोली संघ विजयासाठी इथे मात्र आगेकूच करेल. परंतु जर या 3 चेंडूंमध्ये मी तर म्हणेल पुढील 2 चेंडूंमध्ये 1 चेंडू निर्धाव आला तर शेळी संघ कमबॅक करेल. परंतु असं बघा मी म्हटलं की भाऊने अगोदर असा चमत्कार केलाय. 2 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग 2 चेंडू 3 धावा. मी म्हटलं की भाऊने या अगोदर असा करामत केलाय आणि तुम्ही भूतकाळात काय केलं हे विसरावं लागेल आणि वर्तमानात काय करता हे तुम्हाला दाखवावं लागेल. आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर भाऊने इथे मात्र वर्तमानामध्ये आपण भूतकाळात काय केलं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दिलं. चेंडूला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावेसाठी षटकार आणि समीकरण बनले 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावांची इथे मात्र गरज आहे कातोली संघाला. हो सुरेख चेंडू वाईड यॉर्कर. क्रिकेटचं अस्त्र क्रिकेटचं क्षेपणास्त्र इथे मात्र बाहेर काढलं. रिव्ह्यू नाहीये. 1 चेंडू आणि 3 धावा. सुरेख चेंडू बहा काय गोलंदाजाचं इथे मात्र माइंड चाललं गेलंय. कर्णधार नितीनला दाद द्यावी लागेल. एस्टनच्या मागून त्याने मात्र इथे मात्र गोलंदाजाला निर्देशित केलं की तुला इथे मात्र हा चेंडू टाकायचा आणि गोलंदाजाने बरोबर कर्णधार नितीनचं मन इथे मात्र ओळखलं आणि त्याच प्रकारचा चेंडू इथे मात्र हाताला वाईड यॉर्कर. 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी. ओ पटका इथे मात्र केला गेला आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव आणि 2 धावांनी इथे मात्र पराजय स्वीकारावा लागला.